तर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतली आहे। त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती नियंत्रणात यायला काही प्रमाणात मदत होती। गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 350 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र काल रात्री पाऊस थांबला, त्यामुळे केवळ गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू आहे। विसर्गामुळे वैनगंगेच्या पातळीत वाढ झालेली आहे। गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यास पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ शकते। तर चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीलाही पूर आलाय, त्यामुळे चंद्रपूरकडून कोरपणाकडे जाणारा मार्ग बंद झालाय। सध्या पुराची पातळी कमी आहे, मात्र ती वाढल्यास कोरपणा तालुक्यातील भोयेगाव परिसरामध्ये शेती धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे। सध्या पावसाचा जोर कमी आहे, मात्र वरच्या भागात पाऊस पडला तर मात्र नदी पात्र सोडू शकते। तर ब्रह्मपुरी गडचिरोली मार्ग 24 तासांपासून बंद आहे, त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे, ठप्प झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा ब्रह्मपुरी शहरात लागल्यात। चंद्रपूर जिल्ह्यातला ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहे। इथून गडचिरोलीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, पहिला वडसा आणि दुसरा आरमोरी मार्ग। मात्र संततधार पावसानं हे दोन्ही मार्ग भूती नाल्याला पूर आल्यामुळे बंद आहेत, त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक करणारी सर्व वाहनं जागच्या जागी थांबलीत। लांबच लांब रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।